हरी राजा उधर सदानंदीचा बोल भवानी माते की अंबाबाई लाड लाड ये ग काग धरिला तू राग कशा पायी हो अंबाबाई लाड लाड ये ग काग धरिला तू राग कशा पायी अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरिला राग धरिला राग अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरिला राग धरिला ठेवाई तुझ सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आले पायी पायी पुढं पुढं मी ग तुझ्या माग तुझ पुढं पुढं मी ग तुझ्या माग काग धरिला राग धरिला वर्ष रडाव शिवाय सारे जुळव आता किती वर्ष रडाव कृष्ण आमची आसव तू गोंधळाला याव कृष्ण आमची आसव तू गोंधळाला याव तुम्ही गोंधळाला याव गोंधळाला याव तुम्ही गोंधळाला याव तुळजाईची परडी तुझ्या पोटंब्याचा झाळ तुझा निखारा दे पोटी होऊन माझ बाळ आई नवसाला ठेवीन तुझं नाव पाव आई नवसाला ठेवीन तुझंच नाव कृष्ण आमची आसव तू गोंधळाला याव कृष्ण आमची आस तू गोंधळाला याव कृष्ण आमची आस तू गोंधळाला याव मंडळी गोंधळ फराला तुळजाईनं कौल दिला शिवाईनं मोल केलं सह्याद्री डोळे वासून बघू लागला अहो काय झालं होत घटके मागून घटका भरली घडी प्रतीक्षेची शिवनेरीवर लगबग झाली आया बायांची सुईन कुळुंबीन सतर्क होत्या घाई वैद्यांची उत्सुकतेला उधाण आलं कळ काळजाची फाल्गुनातला वैद्य उगवला फाल्गुनातला वैद्य उगवला घडी प्रतीक्षेची सुईने आतून घेऊन आली बात आनंदाची
शहाजी राजांना जिजाऊ आईसाहेबांना पुत्र झाला होता बरं का मंडळी. मराठ्यांचा राजा जन्माला आला होता बरं का. महादेवाने अवतार घेतला होता बरं का. महादेवानं अवतार घेतला. सगळीकडचं वातावरण अगदी प्रसन्न झालं मंडळी. माझी जाऊ आईसाहेब शिवनेरी आवर असल्यापासून इथल्या बायांची लगबग का. शहाजी राजे मालक आपल्याला पोषणारे राजे आणि मातोश्री शिवनेरीवर आहे. आया बायांनो आपण सर्वांनी तिथं लगबगीसाठी थांबलं पाहिजे बरं का. अहो सुवासिनीचा काय थाट होता. इकडून पळ तिकडून पळ मागून पळ पुढून पळ सगळीकडे धावपळ सुरू होती आणि गड्याच्या कटकट्यावर उभारलेले मावळे काय झालं सर वाय याची लगबग चांगली सुरू झाली का. अरे होय होय आता लगबगीची वेळ आहे. काय होईल आदिशक्ती येईल का साक्षात शंभू महादेव येईल बरं. अरे काय बी येऊ दे. शहाजी जिजाऊचं पोर शहाजी जिजाऊंची पुत्री असणार आहे ती काय साधी सुधी असणार आहे का. त्या काळात बरं का दादा लोकांच्या मनात अशी भावना होती. पण आताचे लोक म्हणते पोरगच पाहिजे. पण त्या काळात अरे काही होऊ द्या दिवाच लावणार. धावपळ सुरू झाली आणि आतून एक